तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज दिनांक 8 मार्च 2026 आज भव्य देवाभाऊ केसरी हे मैदान पार पडत आहे. आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत जवळपास 20 गट पळून झालेले आहेत. आणि ह्या 20 गटांमध्ये आपण पाहणार आहोत टॉपच्या गाड्या जे सेमीफायनलसाठी पात्र झालेल्या आहेत. तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला लखन आणि बावऱ्याची गाडी पळताना दिसली. मित्रांनो, आज लखन आणि बावऱ्याने गट क्रमांक 1 मध्ये गट पास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 9 मध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि पुसेगाव हिंदी केसरी सचिन आपल्याला पळताना दिसला. तर सर्जा आणि सचिनने गट क्रमांक 9 मध्ये गट पास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला अटेन तटीची लढत पाहायला मिळाली, जी की होती कार्तिक येडारायना विरुद्ध पुसेगाव हिंदी केसरीची मानकरी द्वारलीचा हरण्या आणि गर्णिकेच्या राजामध्ये. तर ह्या लढतीमध्ये मित्रांनो कार्तिक आणि येडारायनाने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, क्रमांक 12 मध्ये आपल्याला राजाची गाडी सेमीफायनलसाठी पात्र होताना दिसली. त्याचबरोबर गट क्रमांक 14 मध्ये दादा सरकार यांचा सर्जा आणि कारुंडीकरांचा चिक्या आपल्याला एकत्र पळताना दिसले. आणि गट क्रमांक 14 मध्ये सर्जा आणि चिक्याने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 16 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमेंदी केसरी बकासूर आणि घोटचा सर्जा म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी एवन जोडी बकासूर आणि सर्जा आपल्याला पळताना दिसली. आणि आज मित्रांनो, गट क्रमांक 16 मध्ये बकासूर आणि सर्जाने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या काही टॉपच्या गाड्या जे सेमीफायनलसाठी पात्र ठरलेल्या आहेत. अजून मित्रांनो, मैदान गट बाकी आहेत. या गटांमध्ये कोणती टॉपच्या गाड्या सेमीफायनलसाठी पात्र होणार यावर देखील आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आणि तुम्हाला काय वाटते, आज कोण ठरेल प्रथम क्रमांकाचा मानकरी हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा.